तर अहिल्यानगरमध्ये येवल्यामध्ये व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। अंत्यसंस्कार झाल्यानंतरही कार्यकर्त्यांची रीघ आहे आणि जय पवार यांना सगळे कार्यकर्ते भेटतायत, त्यांचं सांत्वन करतायत। काही वेळापूर्वी पार्थ पवार यांनी त्यांच्या पित्याचं अखेरचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता जय पवारांना आपण पाहतोय। प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या सोबत जवळ येतोय, त्यांची विचारपूस करतोय आणि जय पवारही तितक्या स्तब्धपणे या सगळ्या प्रसंगाला सामोरे जात आहेत। जय पवार असो की पार्थ पवार, कालपासून आपण दृश्य पाहतोय। आपल्या आईला सावरण्यासाठी हे दोन्ही भाऊ कणखरपणे उभे राहिलेले आहेत। पार्थ पवारांनी दिल्लीहून सुनेत्रा पवारांना बारामतीमध्ये आणलं, सोबत सुप्रिया सुळेही होत्या आणि आज हे सगळे अंत्यसंस्काराचे विधी पार पडल्यानंतरही सगळ्यांना ते आधार देत आहेत, सांत्वन करतायत। खरं तर त्यांचंही सांत्वन करण्याची गरज आहे, मात्र या अवघड परिस्थितीमध्ये, या कसोटीच्या काळात हे दोन्ही बंधू आता ठामपणे उभे आहेत, कणखरपणे या सगळ्या प्रसंगाला सामोरे जात आहेत। दुसऱ्या या दृश्यांमध्ये आपण पाहतोय सुप्रिया सुळे आहेत, श्रीनिवास पवार आहेत, अजित पवारांचे बंधू। तर आता उपस्थित सगळे नेते मार्गस्थ होत आहेत। युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार हे सगळे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। युगेंद्र पवारांच्या पत्नी आहेत, श्रीनिवास पवारही आहेत। गर्दी मोठी होती आणि या गर्दीतून मार्ग काढत आता सगळ्यांना मार्गस्थ होणं किंवा रवाना होणं हे खूप अवघड आहे, कारण एवढा मोठा जनसागर लोटलेला होता। आता सगळ्यांना आवाहनही करण्यात आलेलं होतं की तुम्ही शांतपणे जा आणि त्याप्रमाणे आता हे सगळेजण मार्गस्थ होत आहेत। आणि त्यानंतर जे नेते आले होते, नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर आलेली होती, अर्थात त्यांचा ताफाही सोबत असतो, त्यामुळे या सगळ्यांना आता बारामतीमधून बाहेर जाणं हे देखील तितकंच आव्हानात्मक असणार आहे, अवघड असणार आहे, कारण मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि त्या गर्दीतून त्यांना मार्ग काढत बाहेर जायचंय। तर त्यासाठी आता हे सगळेजण मदत करतायत। दुसरीकडे कार्यकर्ते अजूनही या परिसरामध्ये आहेत, दादांचं अखेरचं दर्शन घेतात। त्यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतरही काही कार्यकर्ते अजूनही तिथेच आहेत। जय पवारही आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते। साश्रू नयनांनी सगळ्यांनी अजित पवारांना निरोप दिलेला आहे, मात्र प्रत्येकाच्या मनात दादा कायम राहतील असं या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार म्हणजे आमच्यासाठी वाघ होता, असा नेता परत होणं नाही आणि आमचा वालीच आता कोणी उरलेला नाहीये, अशाच भावना या सगळ्या बारामतीकरांनी व्यक्त केलेल्या आहेत। आणि त्यामुळे अजित पवार जरी आमच्यातून निघून गेले तरी मनात आमच्या कायम राहतील, असंही या सगळ्या नेत्यांनी, या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे।